मॅथ्स 1चा पहिला टॉपिक लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आपला चालू होता. त्याच्यामधले प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत आपले सॉल्व्ह करून झाले आणि आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चालू करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 1 असा आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो इथे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेली आहेत जे आपण आतापर्यंतच्या एक्सरसाइज मध्ये पण सॉल्व्ह करत होतो. पण याच्यामध्ये फरक असा आहे की त्यांच्यामध्ये आधीच्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल जी असायची ती न्यूमरेटरला असायची, पण आत्ताच्या इक्वेशन्स मध्ये ती व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरला आहेत आणि आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. सो ही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे याच्यामधला मी जर का 2/x असं जर का लिहून घेतला तर त्याचे जर का मी फॅक्टर पाडले तर ते असे असतात 2 × 1/x. आणि तसाच 8/x जर का मी लिहून घेतला तर त्याचे फॅक्टर्स असे पडतात 8 × 1/x. म्हणजेच दोन्हीही इक्वेशन्स मध्ये 1/x हा कॉमन आहे. तसंच आपण वायच्या बाबतीत जर का विचार केला तर इथे -3/y आहे, त्याचे फॅक्टर पाडले तर ते -3 × 1/y असे पडतात. आणि इथे 5/y आहे, त्याचे जर का फॅक्टर पाडले तर ते 5 × 1/y असे ते फॅक्टर्स आपल्याला मिळतात. आणि त्यामुळे इथे 1/y आणि 1/y हा कॉमन होतो. सो आता आपल्याला ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप अशी करावी लागते. आताच आपण बघितलं की या दोन्ही इक्वेशन मध्ये 1/x कॉमन आहे आणि या दोन्ही इक्वेशन्स मध्येच 1/y सुद्धा कॉमन आहे. आणि त्यामुळे त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप अशी लिहायची असते, लेट 1/x = m अँड 1/y = n. इथे आपण 1/x ला m असं म्हणणार आहोत आणि 1/y ला n असं सबस्टिट्यूट आपण इथे करणार आहोत. या दोन अक्षरांऐवजी कोणतीही अक्षर इथे वापरली तरी चालू शकतं. सो आता ही इक्वेशन्स कशी चेंज होतील बघा. इथे 2 आहे तसाच आणि 1/x च्या ऐवजी आपण m लिहिला म्हणून तो झाला 2m. त्यानंतर मध्ये मायनस साइन आहे तसंच. इथे 3 × 1/y आहे, तो 1/y म्हणजे n आहे आणि म्हणून 3 × n म्हणून तो झाला 3n आणि =15 जसं आहे तसं. आणि याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इथे पण 8/x आहे, सो आपण 1/x ला m म्हणत असल्यामुळे हा 8 आणि हा 1/x चा m म्हणून तो झाला 8m मध्ये प्लस साइन. आणि त्यानंतर 5 × 1/y आहे, 1/y ला n म्हणतोय म्हणून तो होणार 5n. आणि त्यानंतर =77 जसं आहे तसंच आपल्याला इथे कंटिन्यू करायचं. आणि त्यामुळे आपल्याला आता नेहमीसारखी दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मिळाली. देन आपल्याला पुढची स्टेप अशी करायची असते, या दोन्हीमधला एकतर m किंवा n हा यांचा जो कोइफिशियंट असतो तो आपल्याला सेम करून घ्यावा लागेल. आणि तो सेम कसा करायचा यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. इथे 8m आहे आणि इथे आपल्याला 8m करता येऊ शकेल जर का या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर. आणि ती स्टेप आपल्याला इथे करून घ्यावी लागेल. आणि म्हणून मी इथे लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4. म्हणजेच इक्वेशन 1 ला आपण 4 ने आता मल्टिप्लाय करणार आहोत आणि त्यामध्ये इक्वेशन चेंज होईल. याला 4 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला 8m मायनस 4 ने याला n ला मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला 12n आणि त्यानंतर 4 ने याला सुद्धा मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला 60. आणि याला आपण इक्वेशन 3 असं म्हणणार आहोत. सो त्यामुळे आता आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन 1 च्या ऐवजी इक्वेशन 3 घ्यावं लागणार आहे आणि त्यामुळे 2 आणि 3 आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार आहे. आता याच्यामध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला करायचंय. सो ते कसं ठरवायचं, तर ज्यांचे कोइफिशियंट सेम असतात त्यांचं जर का साइन पण सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि साइन त्यांचं वेगवेगळं असेल तर आपल्याला ऍडिशन करावी लागते. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो आता इथे 8m दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच त्यांचं साइन दोघांचंही सेम आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्शन करावं लागणार. आणि त्यामुळे मी पुढची स्टेप लिहितो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. म्हणजेच इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 3 आपल्याला वजा करावं लागणार आहे. आणि ती स्टेप मी पुढे लिहितो. पहिलं इक्वेशन 2 लिहून घेतो, 8m + 5n = 77 अँड 8m - 12n = 60. ज्यावेळी आपण सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळी जे सेकंड इक्वेशन आपण लिहिलेलं असेल त्याची साइन आपल्याला चेंज करावी लागतात. हा नियम आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ती चेंज करून द्यावी लागतील. 8m पॉझिटिव्ह आहे म्हणून तो झाला निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आहे 12n त्यामुळे तो झाला पॉझिटिव्ह आणि हा 60 पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तो आपण निगेटिव्ह कन्वर्ट करून घेतला. आणि त्यानंतर आता वजाबाकी करायची. 8m मधनं 8m गेला त्यामुळे राहिले 0, ते लिहायची गरज नाही. हा 5n आहे आणि हा +12n झालाय त्यामुळे यांची ऍडिशन करावी लागणार आहे. त्यामुळे 12 + 5 दॅट इज 17n = 77 मधनं 60 आपल्याला मायनस करावं लागणार आहे आणि त्यामुळे ते आले 17. सो 17n = 17 असं आपल्याला याचं आन्सर मिळालं. आणि मग n ची व्हॅल्यू काढायची, ती मी इथे लिहितो. देअरफॉर n =
हा 17 जसा आहे तसा इथे लिहिला आणि त्याला आपण हा 17 त्या बाजूला नेऊन डिव्हाइड केला आणि त्यामुळे आपल्याला n इज इक्वल टू मिळाला 1. म्हणजे आपल्याला पहिली n ची व्हॅल्यू याच्यामध्ये मिळाली. त्यानंतर आता ही जी n ची व्हॅल्यू मिळाली ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तरी सुद्धा चालू शकतो आणि त्यामुळे या 3 इक्वेशन पैकी कोणतेही एक इक्वेशन लिहून घ्यायचंय. मी पहिलं इक्वेशन लिहितो, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन 1. सब वाक्य आपल्याला लिहायचंय. त्यानंतर इक्वेशन लिहून घ्यायचं 2n - 3n इज इक्वल टू 15. हे इक्वेशन पहिलं मी इथे लिहून घेतलं आणि त्यानंतर n ची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करणार. Therefore 2m आहे तसाच -3, n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून ती इथे लिहिली इंटू 1 इज इक्वल टू 15. सो therefore 2m - 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 15. therefore 2m इज इक्वल टू हा 15 आहे तसाच आणि त्यानंतर हा -3 तिकडे गेल्यानंतर +3 होईल. सो therefore 2m इज इक्वल टू 15 + 3 दॅट इज 18. therefore m इज इक्वल टू हा 18 आहे तसाच आणि अपॉन त्याला हा 2 अपॉन करायचा आणि त्यामुळे m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 18/2 दॅट इज 9. त्यामुळे आपल्याला m मिळाला नाही. सो आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू याच्यामध्ये काढायच्या आहेत. आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सो त्यासाठी आपण इथे लिहिलं लेट 1/x इज इक्वल टू m. ते आहे तसं तिकडे लिहून घ्यायचं 1/x इज इक्वल टू m आणि त्यानंतर जी m ची व्हॅल्यू मिळाली तिथे लिहायची. therefore 1/x इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 9 आहे म्हणून मी लिहिलं इज इक्वल टू 9. therefore x इज इक्वल टू आपल्याला पाहिजे. त्यासाठी हा x तिकडे न्यायचा आणि हा 9 या बाजूला आणायचा आणि त्यामुळे तो होणार 1/9 इज इक्वल टू x आणि त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/9. आणि त्यानंतर आपल्याला अशीच y ची व्हॅल्यू सुद्धा काढायची. त्यासाठी मी हे इक्वेशन लिहून घेतो 1/y इज इक्वल टू n. n ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली ती मी इथे लिहिणार. therefore 1/y इज इक्वल टू 1 आणि therefore इथे हा 1 तसाच लिहायचा. हा 1 इकडे येऊन अपॉन होणार आणि हा y तिकडे जाणार आणि त्यामुळे y इज इक्वल टू 1 दॅट इज 1/1 होईल पण ते आपण 1 असंच लिहू शकतो आणि त्यामुळे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 1 आणि आपलं गणित कंप्लीट झालं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल असं आहे 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 आणि 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2. सो आता हे सॉल्व्ह करत असताना याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा झालाय की इथे फॅक्टर 10 इंटू 1/x + y इथे 15 इंटू 1/x + y. सो x + y कॉमन आहे आणि तसंच इथे 2 इंटू 1/x - y आणि 5 इंटू 1/x - y असे दोन फॅक्टर्स कॉमन आहेत आणि त्यासाठी आपल्याला मानताना असं मानावं लागणार आहे लेट 1/x + y इज इक्वल टू m अँड 1/x - y इज इक्वल टू m. असं सबस्टिट्यूशन आपल्याला इथे करावं लागणार आहे. सो त्यामुळे ही इक्वेशन्स अशी बदलतील. हा इथे 10 आहे तसाच आणि x + y जो आहे त्याच्यासाठी आपण m मानलाय त्यामुळे तो होईल 10m प्लस इथे 2 इंटू x - y साठी आपण n मानलाय त्यामुळे इथे होईल तो n इज इक्वल टू हा 4 आहे तसाच. हे आपलं इक्वेशन 1 झालं. सेकंड इक्वेशन आपण लिहूया. त्याच्यामध्ये हा 15 आहे तसाच मी लिहितो आणि इथे 1/x + y असल्यामुळे त्याला आपण m म्हटलंय म्हणून इथे m मध्ये मायनस साइन जसं आहे तसंच. त्यानंतर हा 5 आणि x - y असल्यामुळे आपण त्याला n म्हणतोय त्यामुळे 5n इज इक्वल टू -2 जसा आहे तसाच. असं आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. आणि त्यानंतर आता आपल्याला यांच्यापैकी m किंवा n चा कोएफिशियंट जो आहे तो सारखा करावा लागणार आहे. पण इथे या दोघांचा कोएफिशियंट सारखा करण्यासाठी आपल्याला 15 ने ह्याला आणि 10 ने ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग ते सारखं होऊ शकेल. किंवा त्याऐवजी आपल्याकडे हा जो 5 आहे त्या 5 ने या पूर्ण इक्वेशनला आणि हा जो 2 आहे त्याने पूर्ण इक्वेशनला जर का आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला n सारखा करता येऊ शकेल आणि तो प्लस मायनस असल्यामुळे आपल्याला ऍडिशन करून सोडवणं सोपं जाईल. आणि त्यासाठी मी तशी स्टेप करणार आहे. पहिल्यांदा पहिलं इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. त्यामुळे मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5. सो पूर्ण इक्वेशन 1 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. त्यामुळे याला पहिल्यांदा 5 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे ते झालं 50m प्लस 5 ने ह्याला मल्टिप्लाय केलं त्यामुळे 5 टू द 10 सो तो झाला 10n इज इक्वल टू 5 ने ह्याला मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला 20 आणि आपल्याला इक्वेशन 3 मिळालं जे इक्वेशन 1 च्या ऐवजी आपल्याला घ्यायचं. आणि त्यानंतर इक्वेशन 2 आपल्याला तसंच सारखं करण्यासाठी 2 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि म्हणून मी इथे लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार त्यामुळे याला पहिल्यांदा 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल त्यामुळे ते झालं 30m
त्यानंतर मायनस साईन आहे तसंच, याला 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला 10n इज इक्वल टू यालाही 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो झाला -4 आणि हे इक्वेशन 4 आपल्याला इथे मिळालं. आणि आता इक्वेशन 3 आणि 4 जर का बघितलं तर याच्यामध्ये +10n आणि -10n आहे. सो दोघांचे कोएफिशिएंट सारखे आहेत पण साइन त्यांची वेगळी असल्यामुळे आपण ऍडिंग करून हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे पुढची स्टेप मी इथे लिहितो. आपल्याला इक्वेशन 1 च्या ऐवजी 3 आणि 2 च्या ऐवजी 4 घ्यायचं आहे. त्यामुळे ऍडिंग 3 अँड 4 अशी स्टेप आपल्याला लिहावी लागेल. सो ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 आणि मग ती 3 आणि 4 लिहून घ्यायची. पहिलं इक्वेशन लिहितो 50m + 10n इज इक्वल टू 20. सो आता फोर्थ इक्वेशन आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यामुळे ते मी लिहितो 30m त्यानंतर -10n आणि इज इक्वल टू हा -4 आणि यांची आपल्याला ऍडिशन करायची म्हणून हे प्लसचं साइन. मग 50 + 30 दॅट इज 80m. हे +10n -10n कट होणार त्यामुळे लिहिण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे इज इक्वल टू 20 - 4 दॅट इज 60. सो देअरफॉर 80m इज इक्वल टू 16 असं आपल्याला मिळालं. त्यासाठी आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची म्हणून m इज इक्वल टू हा 16 तसाच आणि हा 80 कडे जाऊन याला डिवाइड होणार आणि त्यामुळे देअरफॉर m इज इक्वल टू 16 1 60 16 5 80 म्हणून तो झाला 1/5. सो m इज इक्वल टू 1/5 अशी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आता आपल्याला m ची व्हॅल्यू 1/5 अशी मिळाली ती मी इथे लिहून घेतो आणि त्यानंतर ही जी m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती या चारांपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. त्यासाठी मी पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो इथे मी वाक्य लिहिणार सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी ही m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो त्यासाठी इक्वेशन 1 लिहून घ्यायचं. ते मी लिहून घेतो 10m + 2n इज इक्वल टू 4 आणि m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/5 ती इथे सबस्टिट्यूट करावी लागेल आणि त्यासाठी देअरफॉर हा 10 तसाच इनटू m ची व्हॅल्यू 1/5 प्लस हा 2n आहे तसाच आणि इज इक्वल टू 4. सो देअरफॉर या 5 ने या 10 ला डिवाइड होईल त्यामुळे 5 2 10 आणि 2 * 1 2 त्यामुळे इथे झाला 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. देअरफॉर हा 2n आहे तसाच आणि त्यानंतर हा 4 आहे तसाच आणि हा 2 त्या बाजूला नेऊन मायनस करायचा आणि त्यामुळे 2n इज इक्वल टू 4 - 2 दॅट इज 2. देअरफॉर n इज इक्वल टू 2 हा इथे लिहिला आणि हा 2 त्या बाजूला नेऊन डिवाइड होणार आणि त्यामुळे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 1 2 दॅट इज 1. आता आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली की मी ते लिहून घेतो n इज इक्वल टू 1. आपल्याला इथे m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या पण आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू पाहिजेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा या व्हॅल्यू सबस्टिट्यूट x आणि y मध्ये करावे लागणार आहेत. त्यासाठी मी इथे पहिलं इक्वेशन लिहून घेतो 1/x + y इज इक्वल टू m. सो इथे लिहिलं 1/x + y इज इक्वल टू m आणि आता m ची जी व्हॅल्यू मिळाली ती त्या इक्वेशन मध्ये आपल्याला लिहावी लागणार आहे. m इज इक्वल टू आहे 1/5. सो देअरफॉर 1/x + y इज इक्वल टू 1/5 आणि त्यानंतर आता आपल्याला x + y ची व्हॅल्यू याच्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा 5 इकडे आणून मल्टिप्लाय केला त्यामुळे 5 1 झाला 5 इज इक्वल टू x + y इंटू हा 1 त्यामुळे तो झाला x + y आणि त्यामुळे आपल्याला मिळालं x + y इज इक्वल टू 5 आणि हे अजून एक इक्वेशन आपल्याला याच्यामधून मिळालंय आणि त्या इक्वेशनला इथे आपल्याला 4 पर्यंत नंबर घेऊन झाले म्हणून मी इथे देतो इक्वेशन नंबर 5 असा नंबर मी त्याला दिला. त्यानंतर असंच आपल्याला n च्या बाबतीत सुद्धा करावं लागणार आहे. आपण इथे 1/x - y इज इक्वल टू n असं लिहिलंय. सो ते मी इथे लिहून घेतो 1/x - y इज इक्वल टू n आणि इथे n ची व्हॅल्यू आपल्याला लिहायला लागणार आहे 1. सो देअरफॉर 1/x - y इज इक्वल टू 1. सो देअरफॉर हा x - y कडे जाऊन या 1 ला मल्टिप्लाय होईल आणि हा 1 आहे तसाच राहणार त्यामुळे 1 इज इक्वल टू हा x - y तिकडे गेला आणि त्यामुळे x - y. सो देअरफॉर अजून एक इक्वेशन मिळालं x - y इज इक्वल टू 1 आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 6 असं म्हणणार. आणि त्यानंतर आता आपल्याला ही दोन इक्वेशन पुन्हा मिळाली आणि ती पुन्हा सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढावी लागणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा ही दोन कंपेअर करायची. याच्यामध्ये +y आणि -y हे कट होऊ शकतात जर ऍडिशन केली तर आणि त्यामुळे ती स्टेप आपल्याला करावी लागणार ऍडिंग 5 and 6. ही दोन इक्वेशन आपल्याला ऍड करावी लागणार आहे. मी तिथे लिहून घेतो x + y इज इक्वल टू 5 प्लस हे x - y इज इक्वल टू 1 आणि आता ऍडिंग करायचं x + x 2x प्लस y - y कट झाले इज इक्वल टू 5 + 1 6. सो देअरफॉर x इज इक्वल टू 6/2. देअरफॉर
x इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 6/2 म्हणजेच 3. सो x ची व्हॅल्यू आपल्याला इथे 3 अशी मिळाली. आणि त्यानंतर ही जी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती आपण 5 किंवा 6 ही दोन इक्वेशन जी आहेत त्यांच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची आणि मग आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. सो ती स्टेप मी आता इथे लिहिणार आहे. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 5. मी इक्वेशन 5 मध्ये x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. त्यासाठी इक्वेशन 5 लिहून घेणार आहे. x + y = 5. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू 3 आहे त्यामुळे इथे लिहितो 3 + y = 5. देअरफॉर y = हा 5 आहे तसाच आणि हा 3 इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यावर निगेटिव्ह म्हणून तो -3. सो देअरफॉर y = 5 मधनं 3 मायनस झाले आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 2. सो आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 2.